नमस्कार फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे झटपट अशी बनणारी अंडा बिर्याणी। ती सुद्धा आपण कुकरमध्ये बनवणार आहोत आणि अतिशय झटपट अशी ही पटकन बनते, पण चवीला अतिशय अप्रतिम लागते। अजिबात कोरडी लागणार नाही। तर ही अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी बनवायला आपण सुरू करूयात। यासाठी इथे मी 9 अंडी घेतलेली आहेत आणि आपण झटपट बनवणार आहोत, त्यामुळे मी ही अंडी कुकरमध्ये उकडून घेणार आहे। एकच शिट्टी करून घ्यायची आहे। एका शिट्टीमध्ये अंडी व्यवस्थित अशी शिजतात। तर आता इथे मी कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि हे आपण गॅसवर ठेवून याची एकच शिट्टी काढायची आहे। फुल फ्लेमवरती नाही, लो फ्लेमवरती एक शिट्टी काढायची आहे। एक शिट्टी काढून झालेली तुम्ही पाहू शकता। सर्व ही जी अंडी आहेत व्यवस्थित अशी उकडून तयार झालेली आहेत। ही सोलून घेऊयात। आता इथे मी अर्धा किलो अख्खा बासमती तांदूळ घेतलेला आहे। तो स्वच्छ धुवून मी ह्याला 15 ते 20 मिनिटं असं साईडला ठेवून दिलेला आहे। भिजवून घेतलेला तांदूळ हा अतिशय असा सुटसुटीत होतो, त्यामुळे नक्की तुम्ही पण 15 मिनिटं भिजवून घ्या तांदळाला। इथे कढईमध्ये मी 1 ते 1.5 लिटर पाणी घातलेलं आहे। त्यामध्ये शहाजिरं घातलंय, स्टारफूल घातलंय, 6 ते 7 काळी मिरी, एक दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 लवंग आणि 2 हिरव्या इलायच्या घातलेल्या आहेत। व्यवस्थित आता आपण ह्याला उकळू द्यायचं आहे। यामध्ये 2 ते 3 चमचे मी तूप सुद्धा घातलेले आहे आणि 1 ते 1.5 चमचा इथे मीठ घातलेलं आहे। व्यवस्थित पाणी उकळायला लागलं की आता ह्याच्यामध्ये आपण हे भिजवलेले तांदूळ जे आहेत ते आता ह्याच्यात घालून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता 70 ते 80% आपला हा राईस शिजलेला आहे। हे आता आपण गाळून घेऊयात राईस आणि ह्याला 5 ते 10 मिनिटं असाच आपण साईडला ठेवून देणार आहोत, म्हणजे तांदूळ जो आहे व्यवस्थित असा फुलेल। तांदूळ साईडला ठेवूयात। आता इथे आपण एक वाटण करूया, ज्यासाठी मी 2 चमचे धणे आणि 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे आलं लसूण अर्धा इंच आलं आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। हे वाटून घेऊयात व्यवस्थित। यामध्ये मी अर्धा टोमॅटो घातलेला आहे बारीक कापलेला, तोही वाटून घेऊयात। थोडंसं ह्यात आपल्याला पाणी घालून हे वाटायचं आहे, कारण ड्राय मसाले आहेत। ते व्यवस्थित हे वाटून हे आपलं वाटण तयार आहे। इथे कुकरमध्ये 2 मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे आणि 4 छोटे चमचे मी इथे तूप घातलेलं आहे। तुपाचा जो फ्लेवर आहे ना, तो बिर्याणीला अतिशय चविष्ट बनवतो। तूप आवर्जून घाला। आता ह्याच्यात मी एक छोटा दालचिनीचा तुकडा, 1 ते 2 हिरवी इलायची घातलेली आहे। त्याचबरोबर इथे लवंग घातले 4 ते 5 आणि ह्याला व्यवस्थित आपण असं मिक्स करून घेऊयात। याचबरोबर इथे मी लांब चिरलेल्या मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत आणि 3 मीडियम साईजचे कांदे असे एकदम पातळ स्लाइस उभे उभे कट केलेले आहेत। आपण इथे काही फ्राईड कांदा वापरणार नाही आहोत, त्यामुळे आपण ह्या कुकरमध्येच आपण कांदा फ्राय करून घेणार आहोत। व्यवस्थित गुलाबी होईपर्यंत आपल्याला हा कांदा व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे। काळसर करायचा नाही, हलका गुलाबी आपल्याला करून घ्यायचा आहे। आता कांदा फ्राय होतोय तोपर्यंत इथे एका वाटीमध्ये मी 2 चमचे दही घेतलंय। हे खूप जास्त आंबट दही नाहीये, आंबट दही घेऊ नका, नाही तर बिर्याणी एकदम आंबट होईल। नॉर्मल दही जे असतं हलकं आंबट ते घ्या। यामध्ये सुके मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे। त्याचबरोबर इथे 1.5 मोठा चमचा मी बिर्याणी मसाला घातलेला आहे। हे सर्व असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि कसुरी मेथी आवर्जून घाला। कसुरी मेथीने बिर्याणीला अतिशय सुंदर चव येते। व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घ्या आणि हा मिक्स केलेला मसाला जो आहे तो आता साईडला ठेवून द्यायचा आहे। आता आपण ह्याच्यात मसाल्यापुरतं मीठ घालूयात, कारण राईसमध्ये पण आपण मीठ घातलंय। तर आता हा जो अंड्याचा मसाला, बिर्याणीचा जो मसाला आहे त्यापुरतं मीठ घालूयात आणि यात मी अर्धा कापलेला आता टोमॅटो सुद्धा घातलेला आहे। कापलेली पुदिन्याची पानं घालायची आहेत, बारीक कापलेली कोथिंबीर सुद्धा ह्यात घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये आपण जे टोमॅटो, आलं लसूण, धना आणि बडीशेपचं आपण ते जे वाटण केलं होतं ते ह्याच्यात घालून व्यवस्थित एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे। याचबरोबर दह्याचं आपण जे मिक्सचर केलं होतं मसाले आणि दही, ते सुद्धा ह्यात घालून हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे। दही घातल्यामुळे ह्याला पाणी सुटतं आणि आपली बिर्याणी अजिबात अशी सुकी सुकी होत नाही। ही जी उकडलेली अंडी सोललेली त्याला आपण
असं सुरीच्या मदतीने थोडे काप करून घेऊयात, जेणेकरून मसाला आतपर्यंत जाईल. आणि ही अंडी आता ह्या कुकरमध्ये घालून व्यवस्थित हे एकदा मिक्स करून घेऊया. हे मसाला आणि अंडी एकदम मिक्स झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये शिजवलेला राईस जो आहे तो आपण घालायचा आहे. तुम्ही पाहू शकता राईस पण एकदम असा मोकळा मोकळा झालेला आहे. आता यावरती आपण कापलेला पुदिना आणि कोथिंबीर घालायची आहे. आणि आपण आपली ही बिर्याणी आता ऑलमोस्ट झालेली, आपल्याला फक्त दम द्यायचा आहे ह्याला. तुम्ही ही सेम पद्धत प्रॉन्स बिर्याणी बरोबरही करू शकता, चिकन बरोबरही करू शकता. कुकरमधली अतिशय झटपट अशी बनणारी बिर्याणीची ही रेसिपी आहे. तर आता आपण चमच्याच्या मदतीने बॅकसाईडनी आपण इथे असे होल करून घेऊयात, म्हणजे वाफ जी आहे ना कुकरमधली ती सगळी खालून वरपर्यंत अख्ख्या बिर्याणीला व्यवस्थित अशी लागते. आता ह्याच्यात 2 ते 3 चमचे मी तूप घालून घेणार आहे वरती. मी बिर्याणीत कलर घालत नाही, त्यामुळे मी इथे काय कोणता कलर घातलेला नाही. आता कुकरचं झाकण लावायचं आहे आपल्याला. एक लोखंडी आता तवा घ्यायचा आहे. गॅसवरती फुल फ्लेमवरती हा तवा तापवून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हा कुकर ठेवायचा आहे. आणि आपल्याला ह्याचं शिट्टी नाही करायची आहे, फक्त वाफ जी आहे ना ती वाफेवरती आपल्याला ह्याला दम द्यायचा आहे. अंडी ऑलरेडी शिजवलेली आहे, राईससुद्धा शिजवलेला आहे. जे काही वाफेवर आपण ह्याला दम देणार त्यात राईस 100% शिजून जाईल, त्यामुळे शिट्टी आपल्याला ह्याच्यावर करायची नाही. थोडी वाफ पकडली की आपली गॅस जो आहे तो बंद करून टाकायचा. तुम्ही पाहू शकता वाफ पकडली आहे, मी गॅस बंद केला आणि आता आपली ही बिर्याणी आपली बनवून तयार झालेली आहे. झाकण काढून तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर चविष्ट झटपट अशी ही आपली अंडा बिर्याणी बनवून तयार आहे. अजिबात कोरडी नाही आहे, खायला अतिशय अप्रतिम आहे. जी बॅचलर मुलं राहतात ना त्यांच्यासाठी तर ही सुपर्ब रेसिपी आहे. एकदम पटकन बनते, काही तामझाम नाही आणि खायला अतिशय चविष्ट अशी बिर्याणी आहे. तुम्ही बनवा, खा, फॅमिलीला खाऊ घाला आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.